आज ना खूप मोमोज खायची इच्छा झाली होती, पण बाहेरचे मोमोज मागवण्यापेक्षा चला म्हटलं आपण घरी बनवावे. मग काय, बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची, लसूण, हिरवी मिरची सगळं छान बारीक बारीक चॉपरनी कापून घेतलं. कढईत तेल गरम करून त्यात लसूण, हिरवी मिरची, अद्रक घालून कांदा घातला आणि खूप जास्त न परतता त्यात कोबी, गाजर आणि सिमला मिरची घालून घेतली. छान परतली. मीठ घातलं, चिली फ्लेक्स, व्हिनेगर, सोया सॉस, केचप, ग्रीन चिली, मिरीपूड घालून कोथिंबीर टाकली. स्टफिंग तयार झाल्यावर याला खूप छान कलर आला होता. असेच चिकन मोमोज पण करू शकतो. ते मी ना सिमल्याला ट्राय केले होते. चिकनचा खिमा करून हे सगळे साहित्य टाकून ते बनवावे लागतात. मग 3 वाट्या मैदा आणि त्यात तेल व मीठ घालून पीठ भिजवून छान मळून घेतलं. इकडे मोमोज स्टीम करण्यासाठी इडलीचे पातेले ठेवून तेल लावले आणि मोठी पोळी लाटून वाटीने कापून ठेवून त्यात स्टफिंग भरून घेतलं. असा काही आकार मी मोमोजला दिला. मोमोज स्टीम झाल्यावर त्यात वरून चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकली आणि मस्त एन्जॉय केले. तुम्ही पण ट्राय करा. बाय.